आज आपण गळ्याला ब्लाऊजच्या गळ्याला पाइपिंग कशी करायची ते बघणार आहोत। तर या पद्धतीने तिरकस क्रॉस घडी घालून घ्यायची अशी आणि मधोमध कट मारून घ्यायचा। नंतर आपल्याला 1.5 किंवा 2.5 इंच घ्यायचं अंतर समान खुणा करून घ्यायच्या अशा आणि अशा 2.5 इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या। आता एक अशी या पद्धतीने आडवी आणि त्याच्यावर एक अशी उभी जसं मी ठेवले तसं अशी ठेवून हे 2 कोपरे दिसले त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला टीप मारून घ्यायचे। तिकडून चालू करायची, या कोपऱ्यात टीप काढायची। आता ती पलटी मारून परत दुसरी एक उभी ठेवून जोडून घ्यायची या पद्धतीने आणि एक्स्ट्राचे जे कापड राहिलेलं असतं ते कट करून व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायचं। कोपरे पण कडेचे कट करून टाकायचे। त्याच्यानंतर आपण ब्लाउज घेऊयात। ब्लाउजला सर्वात प्रथम अगोदर आपल्याला काज आणि बटन पट्टी जी असते ती समान आहे का ते चेक करून घ्यायचं आणि मग नंतर पाइपिंगची पट्टी जोडायला सुरुवात करायची। तर या पद्धतीने ब्लाउज सुलटा आणि पट्टी उलटी धरून पुढे थोडी बाहेर सोडायची एक्स्ट्रा आणि मग टीप लॉक करून टीप टाकून घ्यायची आणि या पद्धतीने चिमटीत धरून थोडी खेचत पट्टी जोडायची। अंतर एकसारखं टीपचं ठेवायचं, आपला दाबावर लक्ष ठेवायचं। या पद्धतीने आपण ही पट्टी पूर्ण जोडून घ्यायची आणि इकडच्या टोकाला पण थोडं एक्स्ट्रा कापड ठेवून कट करायचं या पद्धतीने आणि नंतर असं टीप पट्टीच्या बाजूला खालचे कापड सरकवून असं नख मारून घ्यायचं। पूर्ण गळ्याला पट्टीवर नख मारायचं टीपवर त्या। त्याच्यानंतर बघा काय करायचं, ब्लाउज पलटी मारायचा म्हणजे उलटी बाजू वर घ्यायची आणि ही जर जास्त असेल तर कट करायचं, कापड एक्स्ट्रा घ्यायचं नाही जास्त आणि अशी दुमड घालून इकडून एक दुमड घ्यायची या पद्धतीने आणि बरोबर मध्यावर एक आपल्याला अशी टीप मारून घ्यायची। जसं की ती अगोदर मारलेली जी टीप आहे तर ते कापड कव्हर करायचं या बाजूने दुमड घालून म्हणजे आतून सुद्धा पाइपिंग आपलं फिनिशिंग मध्ये दिसतं। आता हे आपण 1.5 इंचाची पट्टी काढली म्हणून जास्त एक्स्ट्रा कापड येणार नाहीये टीपच्या बाहेर आणि जर तुम्ही जास्त कापड दिसत असेल टीपच्या बाहेर तर टीप मारून झाल्यानंतर कडेने थोडं थोडं कट करून टाकायचं कापड एक्स्ट्रा दिसणार म्हणजे आपला पाइपिंग किंवा गोट
आतून सुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये छान दिसतो, एकसारखी पट्टी दिसते। आता अशी टिप मारून पूर्ण केल्यानंतर परत ब्लाऊज सुलटा करायचा आणि ही धुमड अशी आतमध्ये करून जेवढा आपल्याला बारीक हवाय गोट तेवढा बारीक करून एकदम मधोमध ही जी टिप दिसते तिथून आपल्याला टिप मारायची आहे। ब्लाऊजवर किंवा ब्लाऊजच्या साईडला आली तरी चालेल, पण गोटावर किंवा पायपिंग जी केली आपण तिथे टिप येता कामा नये। अशा पद्धतीने एकसारखी सेम टिप मारत जायचं। एकदम छान गोल गोट येतो। या पद्धतीने तुम्ही गोट घालायला शिका। ब्लाऊजला गोट एकदम छान बसला तर ब्लाऊज एकदम छान बसतो फिटिंगमध्ये, गळ्याची फिटिंग छान येते। या पद्धतीने आपला हा गोट आता पूर्ण होतोय। कुठेही खेचायचं नाही ब्लाऊज, अगदी सैल ठेवूनच व्यवस्थित गोट घालायचा, पायपिंग करायची। आणि आता एंडला बघा हे कापड एक्स्ट्रा असतं ते बरोबर आतमध्ये दुमडून टिप लॉक करायची। बघा किती छान झालेला आहे गोट। काय दोरे बिरे शिल्लक राहिले असतील तर ते कट करून टाकायचे, एकसारखा गोट दिसतो। या पद्धतीने तुम्ही पण गोट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा गोट कसा आला ते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल। आणि असाच तुमचा प्रतिसाद राहू द्या। धन्यवाद। आतून पण बघा टिप कशी आली गोटाची, अशी एकसारख्या आतून पण फिनिशिंग दिसली पाहिजे गोटाला। चला तर मग धन्यवाद।